हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग लाईफ विथ नेहा. आज मला जायचं होतं गटाच्या कार्यक्रमाला. महिला मंडळचं जे गट असतं ना, त्या कार्यक्रमाला जायचं होतं. आमची जी पुरी फॅमिली होती, महिला मंडळ फॅमिलीची पुरी महिला मंडळ होती, ती सगळी चालली होती. मग मला पण जायचं होतं. मग आम्ही सगळे चाललो होतो. ते नाही जाणार, मी नाही जाऊ शकत, असं कधी होऊ शकत नाही. मी पण चालली होती मस्त कार्यक्रमाला. कुठे जायचं सगळं मी एकच नंबर असतं, मला तर जायचंच असतं कुठं पण. मग आम्ही पुढे चाललो होतो. आज तर खूप ऊन पण होतं, पण जायचं होतं. काही इच्छाच होती ती पुरी, जायचंच होतं. मग आम्ही सगळे चाललो होतो. मग नंतरून आम्ही फायनली तिथं पोचल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो होतो. दुसऱ्या गावाची पण जी महिला होती सगळे आलेले होते. नंतरून जे मान्यवर वगैरे आले त्यांनी थोड्या वेळानंतर आलेच होते. मग त्यांनी आमची जी कुलदेवी होती तिची पूजा वगैरे केली त्यांनी. नंतर त्यांनी भाषण दिलं, खूप सारं सांगितलं, म्हणजे की जे जे गटामध्ये जे असतात ते त्यांचं जे काय काय महिला मंडळाचे जे ऑफर वगैरे सगळं काय काय असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्यासाठी खूप सारी नोकरीचे सुद्धा ऑफर दिले होते त्यांनी, की जे पहिले जे पुरुष होते ते पेट्रोल पंपवरती राहायचे, ते आता महिला पण राहू शकतात, तेच आपल्याला नोकरी देणार होते. आणि 5 दिवसाची त्याची ट्रेनिंगसुद्धा होती. मग त्यांनी खूप सारे ऑफर दिले होते त्यांनी. मग मला आणि निवांशीला खूप बोर होत होतं. मग आम्ही थोडं लांब येऊन बसून गेलो होतो. आणि आम्ही तिथे एक छोटंसं गार्डन पण होतं, आम्ही तिथे जाऊन बसलो होतो. मी काय बघितलं, तिथे एक आहे ना मस्तपैकी एक झाडावरती ना 2 फणस आलेले होते. वाव, मस्त भारी दिसत होते. मग आम्ही जेवण बिवण करून थोड्या वेळ बसलो होतो तिथं. बसल्यानं खूप बोर होत होतं. मग मम्मीने सांगितलं की तुम्ही घरी जा. मग आम्ही घरी यायला निघून गेलो होतो. आणि खूप ऊन पण होत होता. म्हणजे आमची जी निवांशी होती, मी तर रस्त्यामध्ये खूप थकत होती. आणि ती तर इतकी पडत होती ना, मी तर खूप थांबत जे झाड दिसलं तिथं बसून जायची. आणि ती काय कुठं बसायची नाही, इतकी पडायची, माझ्यापेक्षा जास्त पडत होती ती. फायनली आम्ही घरी पोचलो होतो. मग बरं वाटत होतं, जन्नतमध्ये पोचलो असं वाटत होतं. कारण की आपल्या घरी आल्यावरती आपल्याला खूप चांगलं वाटतं, असं वाटतं की जन्नतमध्ये आलो. फायनली आम्ही घरी पोचलो होतो. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.